हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आता झाली सणांना सुरुवात, त्याच्यामुळं लक्ष्मीला आता इथून पुढं प्रत्येक सणाला आपल्याला दिव्याची आवश्यकता पडतेच. त्याच्यामुळं मी तुमच्यासोबत एक एक पारंपरिक पद्धत आहे दिव्याची, आणि ही वाली नवीन पद्धत एकदम सोपी आहे. गोल एक उंडा घ्यायचा, थोडासा घट्टसर उंडा करायचा आणि त्याला गोल करून घ्यायचं आणि असे काप पाडून जसे दाखवले त्या पद्धतीने जर दिवा बनवला, आणि याच्यात कलर पण टाकू शकतो आपण, पण मी साधाच बनवला होता. ह्याच्यामध्ये कलरचा पण करू शकतो आपण. आणि ही आपली नेहमीची रेग्युलर पारंपरिक पद्धत दिवे करायची. ह्या दोनच पद्धती येतात मला दिव्याच्या. आरतीचे तरी डिझाईन वगैरे येते, दिव्याच्या ह्या दोनच पद्धती येतात मला. हे इथं हे माझे दिवे बघू शकता तुम्ही कसे झालेत, घासल्यावर कसे दिसायलेत. ह्या जर पद्धतीने तुम्ही दिवे घासले तर जास्त वेळ पण लागत नाही, जास्त एफर्ट्स पण लागत नाहीत आणि जास्त मेहनत पण लागत नाही. मेहनतीची गरज नाही आणि 2 मिनटात आपल्या घरी हे आवश्यक पण, हे सामान आपल्या घरी भेटते पण आपल्याला. लिंब, खराब झालेली लिंब घेतली तरी चालते, खराब झालेलं लिंबाचं लोणचं घेतलं तरी पण चालते. या पद्धतीने दिवे तुम्ही घासून बघा. 5 मिनटात दिवे घासणार, 5 ते 10 मिनटामध्ये. हे माझे खूप सारे दिवे होते. सर्वप्रथम तुम्हाला दीपामावशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज थोडा लेट यायला माझा व्हिडिओ, आमच्याकडे लाईट नसल्यामुळं. हे मी एवढे दिवे काढले होते, घरात जेवढे होते कॉटमध्ये तेवढे सगळे दिवे काढून घासायला घेतले होते आज दीपामावशीमुळं. मी दरवर्षीच करते ह्या अमावस्येला दिव्यांचं पूजन. लेकरं नव्हते तेव्हापासून मला पहिले तेवढी काही माहिती नव्हती, पण दीदीनं मला बऱ्यापैकी माहिती सांगितली होती की आज घरामध्ये आहेत तेवढ्या दिव्यांची पूजा, दिवे काढायचे, स्वच्छ धुवायचे, पाटावर मांडायचे आणि त्यांची पूजा करायची. हे बघू शकता तुम्ही किती चकचक निघाले. मी स्वच्छ धुतले, पुसले आणि इथे काढून ठेवले होते. हे इथं तुम्ही पाहू शकता किती चमचम दिवे निघालेत ते. मग मी माझी सगळी कामं वगैरे आटपून घेतली होती लवकरच, आज दिव्यांची पूजा करायची म्हणून. लेकरांचं सगळं आटपून घेतलं होतं सकाळपासूनचं. हे इथे लेकरं वळवळ करत होते म्हणून लेकरांना सांगत होते मी की 2 मिनटं तरी शांत बसा. ते काही शांत बसत नाहीत, आता मध्ये मध्ये येतच राहतात. पूजेला थोडा वेळ लागतोच ना. चौरंग मांडायच्या अगोदर मी त्याला कुंकाचं स्वस्तिक काढलं होतं खाली. कुंकाचं स्वस्तिक काढून घेतलं. नंतर मग एक कोरा कपडा, हे पीस मी स्पेशली याच्यासाठीच केलेलं आहे, पाटावर टाकण्यासाठी. माझ्याकडे इतके दिवस मशीन नव्हती म्हणून मी कवर वगैरे काही शिवलं नाही. येतात मला बरेचसे डिझाईन चौरंगाच्या कव्हरच्या, पण ते काही होईनच चाललं. जेव्हा योग येईल तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत पण शेअर करेल आणि मी पण करेल घरी. इतके दिवस मशीनच नव्हती, हातावरच करावं लागायचं मला काही पण. हे अगोदर तांदूळ टाकून घेतले मी. कोरा कपडा टाकायचा, त्याच्यावर तांदूळ टाकायचे. रांगोळ वगैरे काढून घेतली होती. तांदळाची पूजा करायची अगोदर. हळदी कुंकू, सगळ्या तांदळांना हळदी कुंकू लावून घ्यायचं. जेवढे दिवे आहेत तेवढ्या खाली तांदूळ टाकायचे आणि गणपतीची मूर्ती पण ठेवायची. जर गणपतीची छोटी मूर्ती नसेल तर सुपारी ठेवली तरी चालते, पण मी नेहमी छोटी, माझ्याकडे खूप छोटी मूर्ती आहे माझ्या देवपटामध्ये, तीच ठेवते मी छोट्या चौरंगावर. आणि इथे मी वस्त्र वगैरे पण करून घेतले होते. वस्त्र म्हणजे फक्त मोहनमाळ केली होती दिव्यांना, समईला लावायला. सगळ्यामध्ये आरत्या दुपारीच मी वाती पण करून घेतल्या होत्या. वाती करून घेतल्या, सगळ्या दिव्यांमध्ये टाकल्या, तेल पण टाकलं होतं. सगळं अगोदरच तयारी करून ठेवली होती पूजेच्या मांडणीच्या अगोदर. फक्त मांडणीच बाकी होती. मग नंतर मी दिव्यांना पण, वातीला पण हळदी कुंकू लावलं. इथं गणपतीला पण मोहनमाळ केली होती. गणपतीला मोहनमाळ वाहिली. वस्त्र वगैरे काय करत नाही मी, गणपतीला पण मोहनमाळ वाहिली. इथं गणपती नसेल तरी सुपारी जरी ठेवली पानावर किंवा वाटीत तांदळात तरी चालते.
इथे दोन्ही समयांना मी मोहनमाळ घालून घेतली. नंतर दिव्यांची पूजा करून घेतली. दिव्यांची पूजा, दिव्यांना फुलं. असं म्हणतात की आज दिव्यांची पूजा करणं, आज अमावस्येला दिव्याची पूजा करणं आवश्यकच आहे. घरात जेवढे दिवे आहेत तेवढ्या दिव्यांची. इथे मी फुलं सकाळीच ठेवले होते. हे फुलं मी सकाळीच ठेवले होते. तुळशीला वगैरे दिवा लावून घेतला होता मी माझं येईपर्यंत. स्वयंपाकाची पण अर्धवट माझी तयारी झालीच होती. कणकीचे पण दिवे मी साधेच करून घेतले होते. इथं अगोदर सगळ्यांमध्ये कणकीच्या दिव्यामध्ये पण वाती वगैरे घालून घेतल्या होत्या. इथं माझ्याकडे जास्त तर शक्यतो पिवळेच फुलं होते. एवढं काही पूजा, फक्त पूजेची मांडणी व्यवस्थित पाहिजे. डेकोरेशन वगैरे नाही केलं तरी चालते. मी एवढं काही डेकोरेशन करत नाही, पण जेवढी माहिती आहे तशी पूजा करते माझ्या माहितीनुसार. किंवा मग जर मला कोणी सांगितलं तर. हे माझ्या घरचे तर सण, मला बरेचसे सण, आमच्या तिकडचे सण आणि इकडचे सण बरेचसे वेगळेच आहेत. इथे मला सगळं विचारूनच नवीन नवीन होते तेव्हा करावं लागायचं. कारण इकडचे सण सगळे वेगळे आणि तिकडचे सण सगळे वेगळे. मग दिवे लावून घेतले मी सगळे पूजा करून. हळदी कुंकू, बेल, अक्षदा, ध्रुवा आणल्या होत्या. सगळ्या दिव्यांना ध्रुवा पण वाहिल्या. गणपतीला पण आणल्या होत्या, गणपतीला पण वाहिल्या. इथं धूप, अगरबत्ती, कापूर, धूपबत्ती. हे इथं लेकरं मध्ये मध्ये करत होती, मग आमचं कर आमचं कर म्हणून. असं म्हणतात की मुलांचं आज औक्षण केल्यावर पितृदोष वगैरे लागत नाही. आज मुलांचं औक्षण करणं गरजेचंच असते. म्हणून मग मी इथं मुलांचं पण औक्षण करून घेतलं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ते. थँक्यू सो मच. बाय.